मराठा सेवा संघाचं एक उद्दिष्ट आहे, या देशामध्ये बहुजन महासंघाचा अभिप्राय असणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था परिवर्तन करणं. समाजसेवा हे आपलं मला ध्येय नाही. समाजसेवा काही काळापुरती असते, पण परिवर्तन हजारो पिढ्यांपुरतं टिकणारं असतं. आज आपण सेवा संघाचं वर्तमान आहोत, पण आपल्यानंतर सुद्धा सेवा संघ संपणार नाही. हे तुमच्या तिथे बसलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या छातीवर हात ठेवून सांगू शकतो, कारण ते संस्कार आपल्यामध्ये रुजलेले आहेत. सेवा संघाचं भीम वाक्य एकमेकाला भेटल्यानंतर आपण काय म्हणतो, जय जिजाऊ. बरोबर आहे, एकमेकाला भेटल्यानंतर आपण जय जिजाऊ म्हणतो. पूर्वीच्या काळामध्ये पाहुणे जर भेटले तर रामराम म्हणायचे. इमानदारीनं खरं सांगा, पाहुण्याकडे जरी गेलं तरी आपल्या तोंडातून पहिल्यांदा जय जिजाऊ. आता मी कीर्तनाला हिंदू आपल्या दुर्दैव बसलेल्या त्या कीर्तनाला जातात, तिथं गेल्यानंतर जेव्हा ते माणसं जय हरी म्हणतात, आपसूक आपल्या तोंडातून जय जिजाऊ. ते कशाचं प्रतीक आहे? प्रेमेचं प्रतीक आहे, मानवतेचं प्रतीक आहे, एकमेकाला माणसं जोडण्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळं ही माणसं जोडण्याचं काम मराठा सेवा संघानं विचार केला आणि माणसं जोडण्याचं काम या देशामध्ये मराठा सेवा संघानं केलं आहे. म्हणून सेवा संघाचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. आणि जय जिजाऊ अभिवादन जेवढ्या संघटना, विशेषतः मराठ्याच्या संघटना महाराष्ट्रामध्ये आज चालू आहेत, काही बंद पडायच्या मार्गावर असतील, त्या संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा जेव्हा एकमेकाला भेटतात अभिमान वाटला पाहिजे, जय जिजाऊ म्हणतात. कुणी शिकवलं? कुणी सांगितलं त्यांना? आज प्रत्येकाच्या घरामध्ये अरे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा इतिहास बघितला पाहिजे. ज्या वेळेस चौथीचा इतिहासाचं पुस्तक आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होतं, मला जिजाऊबद्दल फक्त एक वेळ वाचायला भेटली की शिवाजीच्या आईचे नाव जिजाबाई होते. तुम्ही इतिहास की शिवाजीच्या आईचे नाव जिजाबाई होते, बस संपला जिजाऊचा इतिहास. आणि त्याच्यानंतर मराठा सेवा संघानं शिवधर्म स्थापन केला आणि शिवधर्म स्थापन केल्यानंतर आराध्य दैवत काय असावं? जगातले सगळे धर्म करा, 16-17 प्रस्तावित धर्म आहे. प्रत्येक धर्माचं आराध्य दैवत आणि धर्मग्रंथ लिहिणारा पुरुष आहे. जगाचा एकमेव धर्म आहे त्याचा आराध्य दैवत महिला आहे आणि ती राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या राष्ट्रमाता जिजाऊचा साधा फोटो सुद्धा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नव्हता. तो फोटो इतिहास अभ्यासकांची चर्चा केली, तत्कालीन संदर्भ साहित्य शोधले आणि संदर्भ साहित्य शोधल्यानंतर जिजाऊचं वर्णन त्या काळामध्ये जसं जसं आलेलं आहे त्या पद्धतीनं चित्रकलेतून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा फोटो बनवून घेतला. तो जगाला पहिल्यांदा जिजाऊ कशा होत्या जगाला पहिल्यांदा कळल्या. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये तो जो फोटो आहे तो फोटो अत्यंत सन्मानानं तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांच्या हस्ते प्रस्थापित केला. आणि त्याच्या मागचे संपूर्ण प्रयत्न आदरणीय रेखाताई खेडेकर यांनी केलेले आहेत. आणि महाराष्ट्राला जिजाऊ कशा होत्या हे पहिल्यांदा कळाल्या मराठा सेवा संघावर. सांगण्यासारखं भरपूर आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. हे खूप छोटा इतिहास आहे. खरं तर आपलं सांस्कृतिक कार्य एवढं मोठं आहे की या देशातली प्रस्थापित व्यवस्था आता बदललेली आहे. ज्या मुद्द्यांवर त्यांना वाटायचं ते आम्ही काही घ्यायचो आणि आमचं कुणी काही करू शकणार नाही, त्या देशामध्ये आता लिहिताना आम्ही जर या पुस्तकामध्ये इतिहासाबद्दल असं लिहिलं, मराठा सेवा संघाच्या लोकांची काय प्रतिक्रिया येईल, संभाजी ब्रिगेडच्या लोकांची काय प्रतिक्रिया येईल, अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये आहे. त्याच्या वाट्याला या देशातले प्रस्थापित लेखक आता फारसे जात नाही. आणि परिवर्तन असा विषय निघाला साहेबांचा फार सुधारला. पंतप्रधानांनी माफी मागितली, पण ती माफी मागण्याच्या अडचण झाली, परत राजकारण केलं वगैरे वगैरे साहेबांचा लेख आपण सर्वांनी वाचला. पण मागे देश थोडं यात्रा निघाली. प्रभाव काय असतो, शब्द कसे बदलतात, शब्द कसे प्रस्थापित होतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. राहुल गांधींनी एक स्टेटमेंट दिलं होतं. देश थोडा अभियान चालू असताना सावरकरांबद्दल एक स्टेटमेंट दिलं होतं. आणि स्टेटमेंट दिल्यानंतर प्रस्थापित लोकांकडून प्रतिक्रिया काय आल्या? राहुल गांधी काँग्रेसी आहेत अशा प्रतिक्रिया नाही आल्या. राहुल गांधी ब्रिगेडी आहे अशा प्रतिक्रिया वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या आहेत. राहुल गांधींचं ब्रिगेडीकरण झालेलं आहे याचा अर्थ जो परिवर्तनाचा विचार स्वीकारतो त्याचा ब्रिगेड होतो आणि त्याचा ब्रिगेडीकरण होतं. आणि ब्राह्मणीकरणापेक्षा ब्रिगेडीकरण झालं म्हणजे तुम्ही माणसामध्ये आला हे सांगायची ताकद मराठा सेवा संघामध्ये आहे. आणि गेल्या 34 वर्षापासून हा मराठा सेवा संघ आपल्याला सांगण्याचं काम करतो. या लोकांना रोजगार देण्याचं काम असेल. आज आपण बघतो आमची मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले, नोकरी नाही लागली. आपले वेगवेगळ्या व्यवसायामध्ये मुलं प्रस्थापित झाले. त्या काळामध्ये जागतिकीकरणाच्या कालखंडात सगळ्यांचं कसं हा फार मोठा प्रश्न होता. कारण शेतीला भाव नाही, शेतीमध्ये पिकत नाही, निसर्ग सोबत नाही, सरकार सोबत नाही. अशा वेळेस काय करायचं तर हातामध्ये इंटरनेट घ्यायचं आणि भरायचं. एवढा एक पर्याय आमच्या तरुणासमोर होता. माय जेव घातात बाप बाहेर जाऊन भेटभाव गेला. अशी परिस्थिती असताना सेवा संघानं त्या तरुणाला जवळ घेतलं
आणि मायेच्या ममतेने सांगितलं की तुझ्यासमोर नोकरी नाही लागली हरकत नाही, तुझ्या शेतीमधला भाव नाही हरकत नाही, अरे लागायचं काम नाही. डोक्याच्या मालिश पासून बुटाच्या मालिश पर्यंत वाटतं तो धंदा कर, पण टिकून राहा आणि काही करून पैसा कमाव हा गुणमंत्र दिला. आणि आमची मुलं ज्यांच्या खिशामध्ये 100 रुपये होते आज कोट्यावधीची भाषा करतात, हा आत्मविश्वास कुणी दिला तर तो मराठा सेवा संघाला आणि आदरणीय केलेकर साहेबांनी दिला. म्हणून हा परिवर्तनाचा विचार तो आपण आत्मसात केला पाहिजे आणि तो विचार आपल्या घरामध्ये किंवा येणाऱ्या पिढ्यांमध्ये सुद्धा आपण केला पाहिजे. 2018-19 मध्ये मोर्चे निघाले आणि मोर्चाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी जिजाऊ वंदनेने झाली होती. बरोबर आहे, जिजाऊ वंदनेने झाली. आज महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी करण्याचा वादळ भोगवतोय, पण त्या काळामध्ये आरक्षण म्हटलं की आम्हाला 420 होण्याचं करंट लागावं अशी परिस्थिती मराठ्याची होती. साहेब सांगायचे आपण ओबीसी मध्ये आरक्षण घेतलं पाहिजे आणि मराठी म्हणायचे आम्ही मागास नाही, आम्ही हत्या नाही, आम्हाला आरक्षण नको, द्यायचं असेल तर आर्थिक निकषातून द्या. बरोबर आहे, द्यायचं असेल तर काय म्हणायचे आर्थिक निकषातून द्या. याच्या अगोदर आरक्षणाचा इतिहास पाहता ज्यांनी ज्यांनी मोर्चे काढले, आंदोलन केली, त्या लोकांची प्रत्येक मोर्चाची मागणी मराठा समाजाला आरक्षण आर्थिक निकषातून द्या. मराठा सेवा संघ जेव्हा स्थापन झाला त्याच वेळेस सेवा संघाने मागणी केली की मराठा हा कुणबी आहे, कारण ज्या वेळेस उठावत जायचा त्यावेळेस हातामध्ये निघतो मराठा व्हायचा. पण ज्या वेळेस दसऱ्याच्या आधी समजा 6 जून नंतर पाऊस पडायला लागला, मराठा हातातली शस्त्र खाली ठेवायचा, नांगर घ्यायचा, बैल बांधायला घ्यायचा आणि शेतात जायचा, तेव्हा तो कुणबी व्हायचा. म्हणजे मराठा हा मूळचा कुणबी आहे हे पहिल्यांदा वास्तव या जगामध्ये त्या सरकारच्या आणि समाजाच्या लक्षात आणून दिलं असेल तर ते मराठा सेवा संघाने आणून दिलं. आणि जी माणसं आर्थिक निकषावर मागणी करत होते ती माणसं आज मराठा समाज कुणबी आहे, ओबीसीच आहे असं मान्य करतात आणि आपण मागास असल्याचं सुद्धा जाहीर करतात. याच्या मागे जर कोणती प्रेरणा असेल फक्त आणि फक्त मराठा सेवा संघ आहे, एवढं मोठं परिवर्तन सेवा संघाने केलं आहे. आपण